आता आपण जळगावच्या MIDC कार्यालयासमोर उभे आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की ॲडव्होकेट रोहन महाजन हे गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करत आहेत। आपण बघू शकतो की त्यांच्या अनेक मागण्या आहेत। जळगाव MIDC परिसरात एका कंपनीमध्ये वर्षभरापूर्वी स्फोट झाला होता, त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूच्या चौकशी प्रकरणी संबंधित उप अभियंत्याने खोटे दस्तावेज तयार करून जिल्हाधिकारी आणि प्रशासनाची फसवणूक केलेली आहे आणि ते जे लोक मेले होते त्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी बाधा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या लोकांना न्याय मिळावा म्हणून एक तरुण या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत आहे। त्या अगोदर देखील अनेक दिवस त्याने या ठिकाणी उपोषण केलेलं आहे। नेमकी त्याची काय मागणी आहे आणि काय संबंध हा प्रकार आहे आपण जाणून घेऊया। रोहन, काय सांगशील? गेल्या 5 दिवसांपासून तो अन्नत्याग उपोषण या ठिकाणी करतोय। जळगाव MIDC मध्ये गेल्या वर्षभरामध्ये 30 आगीच्या घटना झाल्या। त्याच्यातली एक घटना इतकी भयावह होती की तिच्यात 6 कामगार मृत्युमुखी पडले असून 21 कामगार गंभीर जखमी होते। ती एक घटना जर इतकी भयंकर होती तर त्या 30 घटनांपैकी घटनांमध्ये अजून किती लोक गंभीर जखमी असतील किंवा किती मृत झालेले असतील हे तर अजून समजलेलंच नाहीये। म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सार्वजनिक सुरक्षा ही कुठे आहे जळगाव MIDC मध्ये। आणि या सर्व गोष्टींचा विचार करत असताना ज्यावेळेस मी पाठपुरावा करायला सुरुवात केली, नेमका या घटनांच्या मागे काय कारण आहे, मी त्याचे काही अहवाल काढले कलेक्टर ऑफिसमधून आणि त्यामध्ये अत्यंत गंभीर असे खुलासे मला झाले। त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी औद्योगिक विकास महामंडळाचे जे अधिकारी आहे त्यांच्यावर ताशेरे ओढलेले होते। प्रशासकीय कामात अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे त्यांच्यावर ठपका ठेवलेला होता। शिवाय जबाबदारी निश्चित करून कारवाई संदर्भाने त्यांच्या वरिष्ठ विभागाला कलेक्टर साहेबांनी हे पत्र सुद्धा पाठवलं होतं। ह्या पत्राला 20 महिने झाले तरी सुद्धा याच्यावर कारवाई झालेली नव्हती। शिवाय याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आपण या अहवालामध्ये कलेक्टर साहेबांनी यांना कारण दाखवा नोटीस पाठवली होती, यांच्याकडून अहवाल मागवला होता। तो अहवालाचा ज्यावेळेस आपण बारकाईने अभ्यास केला त्यावेळेस त्याच्यात असं निदर्शनास आलं की त्यामध्ये काही पत्र हे बनावट आपल्याला आढळून आले। आपण त्यावेळेस या विभागाला त्याच्या अजून आवक जावक नोंदवही वगैरे ते इंटरनल सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण मागवला अभ्यास केला तर खुलासा झाला की ते पत्र बनावट होते। तशा प्रकारचे पत्र त्यांच्याकडून निर्गमित केलेले नव्हते। जर कलेक्टर साहेबांचे असे बनावट इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये, संवेदनशील प्रकरणामध्ये असे बनावट पत्र तयार करून कलेक्टर साहेबांची दिशाभूल करण्याची मजाल एक अधिकारी कसा काय करू शकतो? शिवाय प्रशासकीय कामात त्याच्यावर इतके अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे ठपके असताना ह्या सर्वांच्या मी तक्रार अर्ज संबंधित विभागाला केले, पण संबंधित विभाग इतका प्रशासकीय निष्क्रियता म्हटली जाईल त्याला, इतका निष्क्रिय आणि इतका सुस्तावलेला की 5 महिन्यात इतक्या संवेदनशील प्रकरणाकडे त्यांचं लक्षच गेलं नाही। आज 5वा महिना लागला तरी सुद्धा कुठलीच कारवाई संबंधित विभागाकडून झाली नाही। मी त्यांना मेल केले, त्यांना मी पोस्टाने पाठवले, मी स्मरणपत्र पाठवले, मी त्यांच्याशी कॉलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांना व्हॉट्सअप केले, तरी सुद्धा मी सर्व प्रयत्न केल्यानंतर शेवटी हताश झालो की इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या संवेदनशील प्रकरणावर अशा कसं काय होऊ शकतं। पहिल्यांदा मला विश्वासच बसला नाही। आणि ज्यावेळेस आपण विचार करतो ह्या सार्वजनिक सुरक्षेचा, या सर्व गोष्टी भयानक होत्या आणि मग ते बघून मी अजून याच्या पुढे जाऊन विद्यमान कलेक्टर साहेब यांचं सुद्धा मला एक पत्र सापडलं। तिच्यामध्ये सुद्धा आताचे जे विद्यमान कलेक्टर साहेब आहेत त्यांनी सुद्धा यांच्या 30 आगी संदर्भामध्ये यांनी प्रक्रियेमध्ये प्रचंड दिरंगाई केल्याचा ठपका ठेवला। म्हणजे या पत्रानुसार सुद्धा या आगींमध्ये हे दोषी आढळलेले आहे, यांच्या कामांवर प्रचंड ताशेरे ओढलेले आहे। हे इतकं असताना यांचा विभाग यांना पाठीशी का घालतोय हा प्रश्न निर्माण झाला। मग मी उपोषणाला बसलो। आपण बघितलं असेल की गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे। त्याच्या अगोदरही आपण उपोषण केलं होतं, पाऊस आला होता, पावसात देखील आपण बसले होते, भिजून त्या दिवशी तुम्ही निषेध केला होता। नेमकी मागणी काय आहे, का म्हणून तुम्ही अन्नत्याग उपोषण? माझी मागणी एकच आहे की ह्या अधिकारी ह्या 30 घटनांना दोषी आहे। कलेक्टर साहेबांनी तसे पत्रव्यवहार केलेले आहे,
तर ते पत्र व्यवहारांवर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पहिली मागणी आहे. दुसरं, यांनी जे ह्या संवेदनशील प्रकरणामध्ये बनावट दस्त तयार करून कलेक्टर साहेबांची दिशाभूल केलेली आहे, तर त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कलेक्टर साहेबांची दिशाभूल केली म्हणून. गेल्या अनेक दिवसांपासून आपण या ठिकाणी अन्नत्याग करत आहात, उपोषण करत आहात. आपण जसं म्हटलं की मागे आपण अनेक पत्रव्यवहार करले. आता ह्या उपोषणादरम्यान कोणी वरिष्ठ अधिकारी, कोणी मंत्री असतील, कारण आपल्या जिल्ह्याला आपण जर बघितलं तर 4 मंत्री आहेत, त्यांच्यापैकी कोणाचा फोन, एखादी आमदार कोणी आलं का? कोणीच आलं नाही. यांच्या विभागाचे एक अधिकारी आले होते, त्यांनी असं लिहिलेलं होतं की चौकशी चालू आहे, लवकरच कारवाई होईल. कलेक्टर साहेबांच्या पत्रावर 20 महिन्यांपासून यांची अशी कोणती चौकशी चालू आहे की कारवाईच व्हायला इतका वेळ लागतोय? माझे जे पत्र आहेत, मी जो पत्रव्यवहार केलेला आहे, प्रथम दर्शनी तिच्यामध्ये सर्व गोष्टी उघड होणाऱ्या आहेत. तर 5 महिन्यांपासून यांनी चौकशी केलीच नाही का? हे शासनाचे परिपत्रक आहे की एखाद्या निवेदनावर 12 आठवड्यामध्ये चौकशी करून कारवाई करण्यात आली पाहिजे. जी प्रशासकीय कामात होणारी दिरंगाई आहे, होणारा विलंब आहे, तो कुठेतरी थांबावा आणि पारदर्शक आणि गतिमान प्रशासन व्हावं, या अनुषंगाने हे GR काढलेले आहेत. मग या GRांचा यांच्या नजरेमध्ये काहीच अर्थ उरत नाही का? की संवेदनशील प्रकरणांमध्ये 5-5, 6-6 महिने कारवाईच करत नाही, एका माणसाला इथे उपोषण करावं लागतं, अन्नत्याग करावा लागतो, तेव्हा जाऊन कुठेतरी हे सांगतात की आता आमची कारवाई चालू झाली, आम्ही चौकशी चालू झाली आहे, कारवाई करू. मग म्हटलं, कारवाई तुम्ही कधी कराल साहेब? तर ते म्हणतात कारवाईचा आम्ही असा विशिष्ट वेळ नाही सांगू शकत कधी होणार. म्हणजे थोडक्यात काय की हे यांच्या अधिकाऱ्याला फक्त वेळ मारून देण्याचं काम करतायत आणि कारवाई यांना त्यांच्यावर पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. मी आंदोलनस्थळी आलो त्या दिवशी बघितलं की संविधानाची पूजा करून आंदोलनाला सुरुवात केली आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद ही या संविधानाने दिलेली आहे. ह्या कामगारांचा किंवा मी जे इथे बसलेला आहे, आपल्या सर्वांना ही जी ताकद आहे हे आपल्या भारतीय संविधानाने दिलेली आहे. हे जे मी उपोषण करतो आहे, जे मी तुमच्याशी बोलतो, हे सुद्धा या संविधानाने दिलेली ताकद आहे. आणि मी ह्या ज्या मागण्या या संविधानिक मार्गाने चालणारा व्यक्ती आहे. मला कुठल्याही प्रकारची शांतता सुव्यवस्था खराब करणं किंवा काहीतरी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणं हे मला आधीपासूनही आवडत नाही. मी आधीपासून संविधानाचा विचारांवरच चालणारा व्यक्ती आहे. म्हणून संविधानाचा जो ग्रंथ आहे त्याची मी पूजा केली आणि त्याला समोर ठेवून मी या ठिकाणी उपोषण करतोय. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसांपासून रोहन हा जो आहे हा अन्नत्याग उपोषण करतो आहे. 5 दिवसापासून अन्नाचा एकही कण त्याने खाल्लेला नाहीये आणि जळगाव MIDC कार्यालयाच्या समोर हे उपोषण सुरू आहे. अद्यापही ह्या ठिकाणी जिल्ह्यातले 4 मंत्री असतील किंवा आमदार खासदार असतील किंवा कोणी तत्सम अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत किंवा त्याची विचारपूस केलेली नाही. का आंदोलन करतोय हे सांगितलेलं नाही. कारण ह्या ठिकाणी ह्या ज्या इतक्या घटना घडल्या, या घटनांमध्ये फक्त एक सामान्य कामगार हा भाजून मेला, जळून मेला आहे, त्याला जखमा झालेल्या आहेत आणि त्यात तो गंभीर जखमी झाला असून तो अनेक कामगार यादू झालेले आहेत. मात्र प्रशासन यांच्यावर कारवाई का करत नाही आहे आणि संबंधित त्या अधिकाऱ्याला का पाठीशी घालत आहे याचं अद्यापही आपल्या समोर कारण आलेलं नाही आहे. परंतु रोहनची जी लढाई आहे ही सर्वसामान्य कामगारांसाठी, ज्यांचे अनाथ मुलं आहेत, ज्यांचे अपघातामध्ये आई वडील वारले आहेत आणि जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी याची ही लढाई सुरू आहे. निश्चितच त्याचा संविधानावर, त्याचा कायद्यावर विश्वास आहे आणि निश्चितच त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होईल असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.